आज आपण एका पुस्तकाविषयी बोलणार आहोत किंवा त्यातल्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। दुर्गा भागवत यांचं ऋतुचक्र हे पुस्तक तुम्ही वाचलंय का? या पुस्तकात ऋतूंची इतकी सुंदर वर्णनं केली आहेत की त्या पुस्तकाच्या तुम्ही प्रेमात पडता। भाषा थोडीशी कठीण वाटते किंवा जुन्या पद्धतीची वाटते, त्यामुळे ती कठीण वाटू शकते। वैशाखाचा महिना वास्तविक चैत्रातच गुंफलेला, बाह्य सौंदर्याचा वरवरचा सारा साज लगेच दिसतो। तरी पण उन्हे जास्त तापतायत, दिवस मोठाले होतायत। मध्यरात्रीच्या प्रहरी वाऱ्याचा निश्वास रोखून सृष्टी अगदी स्तब्ध उभी असते। नक्षत्रांचे तेजही मंदावले आहे। शुक्र, गुरु, मंगळ हे तारे हिवाळ्यात जसे दृष्टीला हुकमीपणाने खेचून घेत, तसे आता होत नाही। दिवसाहून नकोसे असले तरी सूर्याच्या दिव्य तेजाचे झोत चहूबाजूनी आपल्याला वेढून टाकीत असतात आणि रात्री मन चंद्रदर्शनाकरता आतुर होते। चैत्र वैशाखातल्या दाट आणि शीतल अशा पौर्णिमेच्या चांदण्यांचा स्पर्श जितका सचेतन आणि जिवंतही वाटतो, तितका शरद ऋतूतल्या पौर्णिमांचा वाटत नाही। शरद ऋतूतल्या थंड रात्रीतला तो चंद्रप्रकाश कुठून तरी लांबच्या अज्ञात स्वर्गीय ठिकाणाहून आलेला वाटतो। पौर्णिमेच्या चांदण्यांची बरसात सदाच मोहक असली तरी चैत्र वैशाखातल्या या रात्रीतली आल्हाददायकता दूरची वाटत नाही।